आणि आता जाऊयात खेळाच्या मैदानात, कारण मोहालीच्या तिसऱ्या वनडेत भारताने नाणेफेक जिंकलेली आहे आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये, तर न्यूझीलंडच्या संघात देवचितच्या जागी जेम्स निशामचा समावेश करण्यात आलाय। दिल्लीच्या दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडने 6 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली, त्यामुळे या मालिकेतली रंगत आणखी वाढली आहे। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सर आता आपल्या सोबत आहेत। संजगिरी सर, तिसरा सामना आहे, तिसऱ्या सामन्यात देखील आपण पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करतोय, या सगळ्याचा फायदा होईल या तिसऱ्या वनडे मध्ये? व्हायला पाहिजे। म्हणजे आपण पहिल्या तिन्ही वनडे मध्ये, म्हणजे पहिल्या दोन्ही वनडे मध्ये असं म्हणूया पहिल्यांदा, की जिकडे आपण क्षेत्ररक्षण घेतलं होतं, पहिली वनडे आपण अगदी आरामात जिंकलो, दुसरी वनडे आपण हरलो, तरी देखील ते 6-7 रन्सने हरलो आणि एक वेळ अशी होती की आपण जिंकू शकतो असं वाटत होतं। पण जर एकंदरीत परिस्थितीचा विचार केला तर टॉस जिंकून फिल्डिंग घेणे जास्त योग्य, कारण आपण जेव्हा सुरुवातीला गोलंदाजी करतो तेव्हा ड्यू नसतो तिथे, म्हणजे दव नसतं, त्यामुळे आपल्या गोलंदाजांना चेंडू ग्रिप करणं अतिशय सोपं जातं, चांगलं जातं। संध्याकाळच्या वेळेला साधारण दिल्ली किंवा आता उत्तर प्रदेशात दव पडायला सुरुवात झालेली आहे। दव पडायला लागलं की मग गोलंदाजांना चेंडू ग्रिप करता नीट येत नाही आणि स्पेशली स्पिनर्स जे असतात त्यांना तो ग्रिप करणं कठीण जातं आणि त्याचा फायदा मला असं वाटतं की आपल्या गोलंदाजांना होऊ शकेल की जे सुरुवातीला गोलंदाजी करतील, ज्या वेळेला ऊन असेल किंवा सूर्यप्रकाश असेल त्यावेळेला, आणि हाच फायदा आणि हाच विचार घेऊन मला असं वाटतं की धोनीने सुरुवातीला क्षेत्ररक्षण घेतलं असावं। पण आपण ह्यापूर्वी सुद्धा अशा रीतीने करून जिंकलेलं, त्यामुळे तसं काही काळजी करण्याचं, ह्या डिसिजनच्या बाबतीत काळजी करण्याचं काही कारण नाही। हो संजगिरी सर, या सामन्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आपल्या संघात, तर न्यूझीलंडमध्ये 2 छोटे बदल दिसतात, त्याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे बदल करण्याची खरं तर वेळ अजून आलेली नाही असं मला वाटतं, की एकच बदल असेल की रैना, पण तो रैना सुद्धा फिट नाही आहे आणि जाधवने पण चांगला परफॉर्मन्स दिला। म्हणजे जाधवने आपल्याला गेल्या मॅचमध्ये 40-41 रन्स दिल्या, महत्वाच्या विकेट्स काढून दिल्या। पहिल्या मॅचमध्ये त्याच्या हातात जेव्हा चेंडू दिला त्याने महत्वाच्या 2 विकेट्स काढून दिल्या आणि मॅचला एक वळण मिळालं। मग आणि जे आपले जे फलंदाज आहेत ते अजून रन्स करत नाहीयेत असं जे म्हटलं जातं, म्हणजे रोहित शर्मा असेल किंवा आणखीन कोणी असेल, तरी देखील बॅटिंग लगेच घाबरून काही बदलायची गरज आहे असं मला वाटत नाही। आपल्याला गेल्या मॅचला आपली बॅटिंग थोडीशी कमी पडली, कारण 242चा पाठलाग आपण करायला पाहिजे होता, यशस्वीपणे करायला पाहिजे होता असं मला वाटतं। मोठ्या पार्टनरशिप झाल्या नाहीत, पण त्यामुळे बॅट्समनचा फॉर्म नाही किंवा बॅट्समनच्या ज्या ऍक्च्युअल चुका झाल्या त्यातून हे झालेले, या चुका ह्या वेळेला अवॉइड करता येतील। फॉर्मात तर सगळेच जण आहेत, 1-2 पार्टनरशिप जर झाल्या तर आपला स्कोर चांगल्या रीतीने होऊ शकतो, किंवा कुणीतरी एक मोठी इनिंग खेळायला पाहिजे। जे पहिल्या मॅचमध्ये विराट कोहली खेळला त्याप्रमाणे जर मोठी इनिंग खेळली गेली आणि त्याच्याबरोबर इतरांनी त्याला पाठिंबा दिला, त्याला साथ दिली, तर मोठी धावसंख्या आपण उभारता येते। निश्चित बॅटिंग मागच्या वेळेस आपली कुठेतरी कमी पडली, त्यामुळे आपण थोडक्यात मॅच गमावली, मात्र चुरशीची झाली होती। आजची मॅच देखील तितकीच चुरशीची होईल आणि आपण तेवढा विजय मिळवू अशी आशा करूया। संजगिरी, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या त्या गप्पांबद्दल।